संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट, मी मागेच एक व्हिडिओ पोस्ट केला होता की रेशन कार्ड तुम्हाला अपडेट करणं महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला रेशन कार्डचे सर्व लाभ हे मिळणार आहेत. तर बऱ्याच कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न आले की अपडेट करणे म्हणजे काय आणि अपडेट केल्यावर काय होणार. तर अपडेट करणं म्हणजे तुम्ही जर प्रत्येक सदस्यांची EKYC केली नसेल तर EKYC पहिली करून घ्या. त्यानंतर तुमच्या जे रेशन कार्ड आहे, रेशन कार्डवरती एखाद्या मयत व्यक्तीचं नाव असेल तर ते मयत व्यक्तीचं नाव कट करून टाका, कारण सध्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून याची चौकशी चालू आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही असे सापडला की मयत व्यक्तीचं नाव आहे आणि त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घेत आहात तर तुमचे रेशन कार्ड हे रद्द केले जाणार आहे. किंवा तिसरं म्हणजे तुम्ही रेशन कार्ड संदर्भात एका जिल्ह्यात तुम्ही राहत असाल आणि काही दिवसानंतर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात राहायला गेला आणि तिथे तुम्ही नवीन रेशन कार्ड काढलं, परंतु मागचं रेशन कार्ड रद्द केलं नाही, तुम्ही दोन्हीकडचाही लाभ घेत असाल तरी सुद्धा तुमचं रेशन कार्ड रद्द